विठ्ठला 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 पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णादाय पूर्णमेवावशिष्यते। आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंजी समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जदन विहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदनम मीशमालंदी नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो हिंदू भूमी जिथे जन्मलो मी नमो हिंदू भूमी जिथे जन्मलो मी नमो पितृभूमी जिथे वाढलो मी नमो पुण्यभूमी जिच्याच कामी पडो देह माझा सदा ती नमो मी वैकुंठीचा देव आणिला भूतळा वैकुंठीचा देव आणिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक धारिष्ठ धर्याचा वरिष्ठ भक्तांचा पवित्र पुण्याचा एकनिष्ठ पितृसेवा पुण्य लाधले निधान पितृसेवा पुण्य लाधले निधान ब्रह्म सनातन अंगसंग रंग क्रीडा करी जाणा ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा विठाला 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 कीर्तन रूपी श्रवण भक्तीचा लाभ घेण्यासाठी जमलेल्या मायबापांच्या चरणावर हरिभक्तांच्या चरणावर स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य तुकाराम बाबा रानकर आणि स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य मनोहर बाबा देशमुख पंढरपूरकर यांच्या शिष्याचा प्रणिप आता आज आपल्या बाळकुम गावामध्ये अखंड सौभाग्यवती गुलाबताई नारायण भोईर यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या माऊलीनं आपल्यासाठी कार्य केलं आपल्या कुटुंबासाठी मेहनत घेतली त्या माऊलीच्या प्रित्यर्थ आज आपण काहीतरी करतोय. जी व्यक्ती आपल्यातून 1 वर्षापूर्वी निघून गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आज पूर्ण 1 वर्ष होत आहे ज्याला आपण पुण्यस्मरण म्हणतो पुण्यतिथी म्हणतो किंवा वार्षिक श्राद्धही म्हणतो. मग हे वार्षिक श्राद्ध पुण्यतिथी करण्यामागचं उद्दिष्ट काय हे केल्यानंतर जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीला काहीतरी मिळत असतं की करणाऱ्याला काहीतरी मिळत असतं हा महत्त्वाचा भाग आहे. जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे ती कुणाची तरी मुलगी होती ती कुणाची तरी पत्नी होती कुणाची तरी आई होती कुणाची तरी सासू होती. लक्षात घ्या स्त्रीचा जन्म हा अलौकिक जन्म आहे. कारण स्त्री ही दोन्ही कुळाचा उद्धार करणारी आहे. आपल्या वडिलांच्या कुळाचाही उद्धार करणारी स्त्री आहे आणि आपल्या सासरच्या कुळाचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य जर कुणामध्ये असेल तर ते स्त्रीमध्ये आहे. म्हणून आमची जनाई म्हणतो की स्त्री जन्मा म्हणून न व्हावे उदास. स्त्रियांचा अधिकार मोठा आहे. स्त्री शक्ती मोठी आहे. अनादी काळापासून स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं परंतु काळांतराने आपण म्हणतो स्त्री सबलीकरण स्त्रियांना पुढे करा लेडीज फर्स्ट. अहो वेदांमध्ये सर्वात पुढे जर कोण होती तर ती लेडीज जिला आपण लेडीज म्हणतो ती माता भगिनी होती हे विसरता कामा नये. वेदांमध्ये ज्या रुच्या आहेत त्या 27% रुच्या या महिलांनी साधींनी लिहिलेल्या आहे. हे आम्हाला माहीत नाही कारण आम्हाला आमच्या धर्माबद्दल ज्ञान नाही. एखादी स्त्री आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी काय करू शकते त्याचा ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रामध्ये आहे जिला आपण हिरकणी म्हणतो. अहो ज्या गडावर मुंगीलाही चढायला जागा नव्हती त्या गडावरून आपल्या मुलाच्या प्रेमाखातर उतरणारी ती माता आहे. म्हणून स्त्री ही अनन्यसाधारण श्रेष्ठ आहे. विठ्ठल आणि आईचं भाग्य आहे कारण स्त्रीचं स्वप्न असतं की आपल्या कपाळाला जो कुंकू आहे त्या कुंकवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु आताच्या आमच्या माता भगिनींना त्या कुंकवाचं महत्त्व कळत नाही. कारण कुंकू टिकवणं शेतामध्ये काम करूनही पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांचा कुंकू पुसला जात नव्हता. आता स्त्रियांना कुंकू लावायला कंटाळा येतो का तर तो वाहून जातो खाज येते वगैरे वगैरे. परंतु या कुंकवाचा जर आपण विचार केला तर अखंड सौभाग्यवती आहे. एखादी व्यक्ती असो किंवा स्त्री असो ज्या वेळेला त्याच्या या कपाळावर एखादा टिळा लावला जातो त्यावेळेला त्या व्यक्तीचं सौंदर्य वाढतं. लक्षात घ्या
सौंदर्य प्रसादने अनंत आहे. लेडीज ब्युटी बार ही वेगवेगळे खोललेले आहे. परंतु तुम्ही कितीही मेकअप करा, कितीही नटा, परंतु लग्न झालेल्या स्त्रीच्या कपाळावर कुंकू नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. विठ्ठल म्हणून अखंड सौभाग्यवती गुलाबताई नारायण भोईर आणि त्यांच्या पाठीमागे 4 मुलं आहेत. नाही का, मग रामदादा असतील, संदीप दादा असतील, रवींद्र दादा असतील आणि प्रवीण असतील. म्हणजे 4 मुलांमागे 4 सुना आहेत. एक पिढी, आपल्या अगोदरची पिढी 4 मुलांना जन्म देऊ शकते. आज आम्ही किंवा आमची धर्मपत्नी 1 मुलगा झाला, 2 मुलं झाली की सर्व संपून जातं. कारण शारीरिक जी शक्ती आहे ही स्त्रियांची संपलेली आहे आणि पुरुषांची संपलेली आहे. का संपलेली आहे, कशी संपलेली आहे, हा चिंतनाचा विषय आहे. आणि त्याच्यात सरकारचंही काही ना काही नियम आणि कायदे आहेत. मग 1 वर्षापूर्वी आईला देवाज्ञा झाली. इहलोकातून आई परलोकी गेली आहे. ती कुठल्या लोकामध्ये आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे का? स्वर्गामध्ये आहे, वैकुंठामध्ये आहे, की कैलासामध्ये आहे, की नरकामध्ये आहे, हे आम्हाला माहीत नाही. मग आपली आई स्वर्गामध्ये राहावी याच्यासाठी हे पुण्यकर्म आहे. कारण आजच्या दिवसानंतर त्या जीवात्म्याला गती प्राप्त होते. गती आपण म्हणतो नाही का, सद्गती लाभो. आपल्या बोलण्यानं जर ज्या व्यक्तीला सद्गती मिळत असेल तर आपण लोकांनाच बोलवू आणि सांगू की आमच्या आईला सद्गती मिळावी. त्या व्यक्तीनं जीवनामध्ये जर चांगलं कार्य केलं नसेल, फक्त घर, मूल आणि चूल याच्या पलीकडे जर काही केलं नसेल तर त्या व्यक्तीला नाही का गती प्राप्त होत नाही. कारण केल्याने होत आहे रे. मग ते अध्यात्म असो, संसार असो किंवा व्यवसाय असो, काहीतरी करावं लागतं. मग तुम्हाला स्वर्गाला जायचं आहे तर स्वर्गाला जाण्यासाठी पुण्याची गरज आहे. मग पुण्याची पाऊटी सरे, मग येऊ लागे माघारे मृत्यूलोका. मग त्या जीवात्म्याचं पुण्य संपल्यानंतर त्याला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुन्हा जन्माला यावं लागतं. मग तो कुठल्या योनीमध्ये जन्माला जाईल सांगता येत नाही. कारण जन्म घेणे लागे वासण्याच्या संगे. म्हणून जीवन जगत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत परमार्थ का करावा? कारण शेवटच्या क्षणामध्ये मुखामध्ये भगवंताचं नाम यावं. अंतकालेच मामेव स्मरणयुक्त्या कलेवरम. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. परंतु स्त्रियांसाठी साधं सरळ शास्त्रानं गणित सांगितलं. तुम्ही काय करा, फक्त पतीची सेवा करा. पतीची या मता अनुसरेती. अहो, पतीच्या प्रेमाखातर देवावर पाय जरी ठेवला तरी त्या स्त्रीला पाप लागत नाही. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावर सत्ता. म्हणजे देवावर सत्ता गाजवणारी जर कोण असेल तर ती माता माऊली आहे. विठ्ठल आणि या घराण्याचं भाग्य आहे. कारण थोड्या दिवसापूर्वी आषाढी वारी झाली नाही का, या ठिकाणी वारकरी दिसत आहेत. कपाळावर ऊर्ध्व पंडू दिसतो, बघितल्यावर आनंद होतो. आषाढी वारी झाली आणि 3-4 दिवसात हे वारकरी तुमच्या घरामध्ये आले. लक्षात घ्या, त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे, कीर्तन. जर तुम्ही कीर्तन जर ठेवलं नसतं तर हे संत महात्मे आले नसते. भजन, आता भजनी मंडळी आपल्याला माहीतच आहे. भजन करणारा माळकरी असतोच अशातला भाग नाही, तो शाकाहारी असतोच अशातला भाग नाही. फक्त भजन करायचं. प्रत्येक मंडळाचं भजन आहे. आमच्या गावामध्ये तर भजनच भजन आहे. देवाचं भजन करणारा माणूस देवाच्या मताप्रमाणे जर वागत नसेल तर त्या भजनाला किंमत आहे का? आवड आहे देवाची, तो ऐका प्रकार. आज तुम्ही या महात्म्यांचं पूजन जरी केलं, आमचे गायकवाड बाबा आहेत, मोकर बाबा आहेत, शेलार बाबा आहेत, लोखंडे बाबा आहेत, आव्हाड बाबा आहेत, वाशिवले बाबा आहेत आणि मृदुंगाचार्य रुपेश महाराज आहेत, अन्वय महाराज आहेत आणि पंढरपूरची वारी करणारे येते आमचे जोशी बाबा असतील, अविनाश दादा असतील. सर्व ही मंडळी कशी आहे? वारी करणारी आहे.
मग एखादा महात्मा आपल्या घरामध्ये येतो तर तो येत असताना आपली पुण्याई घेऊन येत असते, लक्षात घ्या. म्हणून आईच्या जीवनामध्ये काहीतरी पुण्याचा साठा, 4 मुलं आणि पावसाचे दिवस आहे. काही लोक विचार करतात पाऊस आहे कशाला कीर्तन, कीर्तनाने काय होणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी कीर्तन चालू असतं तिथे तिन्ही देवांना यावं लागतं. ज्या वेळेला अर्जुनाने भगवंताला विचारलं, देवा ज्या वेळेला मला तुला शोधायचं असेल मी तुला कुठे शोधू, कारण त्यावेळेला प्रत्येकावर काही साधनं नव्हती, संजयासारखी साधनं प्रत्येकावर नव्हती, परोक्ष अपरोक्ष दृष्टी सर्वांवर नव्हती. त्यावेळेला भगवंताने सांगितलं की नारदा आणि अर्जुना, ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी मी उभा आहे. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. केले नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. चार युगापैकी शेवटचा युग आहे कलियुग. भागवतामध्ये ही कीर्तनाचं महत्त्व सांगितलेलं आहे की कृतयेध्यायतो विष्णू त्रेतायाम यदतो मखे द्वापारे परिचर्यानाम तत्कलो हरिकीर्तनात. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्त. या कीर्तनामध्ये इतकी शक्ती आहे की त्या परब्रह्म परमात्म्याला या ठिकाणी यावं लागतं. भागवताचं चिंतन करा. हत्तीचा पाय ज्या वेळेला मगरीने पकडला, आपलाही पाय पकडलेला आहे, संसार रूपी मगर. लक्षात घ्या, या संसार रूपी अन्नदान केलं नाही आणि मग गेल्यानंतर त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली आणि स्वर्गात गेल्यानंतर त्याला सर्व भोग आहे परंतु खायला अन्न नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी दान धर्म केलेला आहे, आता मी खाऊ काय. म्हणे तुझा देह मृत्यूलोकामध्ये आहे, तो जा आणि तो तू खा. मग तो राजा मृत्यूलोकामध्ये यायचा आणि स्वतःचा देह खायचा आणि पुन्हा जायचा. एका अगस्त्य ऋषींनी पाहिलं की कोण येतोय कोण जातोय. विचारलं कोणा दिव्य पुरुष. म्हणे मी राजा आहे. काय करतो, मी माझा देह खातो, मी माझा मांस खातो. का तर मी बरेच दान धर्म केले परंतु अन्नदान केलं नाही, म्हणून मला माझं स्वतःचं शरीर खावं लागतं. मग आता करावं काय. मग आता माझ्या नावाने जो कोणी अन्नदान करेल तर मला ते अन्न खायला त्या ठिकाणी मिळणार आहे. मग त्या अगस्त्य ऋषीने त्या राजाच्या प्रित्यर्थ काय केलं, अन्नदान केलं. आज आपण अन्नदान करणार आहात नाही का, आता शिजतोय. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान आणि त्याच्यानंतर वित्तदानही आहे, दक्षिणाही आहे. त्यावेळेला त्या राजानं काय केलं, त्या ऋषीमुनींना आपल्या हातातला कडा दिला आणि सांगितलं तुम्ही मला काय केलं आहात, पुण्य दिलेलं आहे, अन्नदानाचं पुण्य. म्हणून आपण पंढरीच्या वारीमध्ये पाहतो की ज्यांना यायला मिळालं तरी फोन करून सांगतात महाराज आमच्या आई वडिलांच्या नावानं दान करा, पैसे पाठवतोय आल्यावर देतोय. कोणीतरी सांगतोय महाराज आमच्या आई वडिलांच्या नावाने तंबू द्या, नाही का आल्यावर पैसे देतोय. कितीतरी लोक दान करतायत. दानाचेही प्रकार महावष्टमाऊली ज्ञानोबारायाने सांगितलं आहे. मग तुम्ही दान कराल ते तुम्हाला मिळेल, परंतु त्यावेळेला तुम्ही वैकुंठात जाऊ शकत. तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे तर तुम्हाला पुण्याची गरज आहे. तुम्हाला नरकामध्ये जायचं आहे तर तुमचं पाप जास्त असायला हवं. आणि तुम्हाला वैकुंठात जर जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याजवळ पापही नसायला हवं आणि पुण्यही नसायला हवं. जो निरपेक्ष आहे, ज्याने जीवनामध्ये सत्कार्य केलं आणि भगवंताला अर्पण केलं, तोच वैकुंठाचा धनी आहे. विठ्ठल आणि ज्या पंढरपुरामध्ये आपण जाऊन आलो, रेखावट सर्व मोडले गेले, लाखो करोडोच्या संख्येने लोक त्या पंढरपुरामध्ये आले. आता आम्ही पाहिलं
नाही का आमचे पुरणेकर महाराज आहेत, महाराज होते. प्रदक्षिणाच्या वेळी पडतोय की काय, कारण वारीमध्ये चालणारा शिस्त पाळणारा असतो. दिंडीमध्ये चालणारा माणूस शिस्त पाळतो, लाईनमध्ये चला. परंतु जे वरून वगैरे येतात, आता आपल्या मढ कोळीवाड्यातून बँड घेऊन कोळी लोक आलेले आहेत, ढबाक ढबाक ढबाक. दिंडीमध्ये नियम आहे, तिथे तुम्ही माईकवर गाऊ शकत नाही, तिथे तुम्ही नको ते चांबडं वाजवू शकत नाही. परंतु ह्यांना माहीत नसल्याने काय होतं, हे ढोल म्हणजे जे गाणारे होते, जे वाजवणारे, त्यांना भजन बंद करावं लागलं. का तर ही शंकराची वरातच आहे. लक्षात घ्या, आपण करायला जातो एक आणि होतं पुण्य समजती पापाला. अहो ठीक आहे, तुम्ही ढोल नाचायची हौस, आम्हालाही नाचायची हौस आहे, आम्ही हळदीमध्ये भरपूर नाचलोय, पण त्याच्याने भलं झालं का, फक्त घाम निघायचा नाही का. आताही नाचतात, पण कधी नाचतात, कारण हळद म्हटल्यानंतर साखर वरात पोचत नाही का, तर त्याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपण कोणाला तरी पाचलेली आहे, पण ते कसे आहेत, ऋण मांडणारी माणसं आहेत, पिणारी. कारण वरात 12 नंतरच आम्ही पोचू, का तर आम्हाला पाजलेली आहे, का तर आम्हाला यांना वैकुंठात पाठवायचं नाही. यांना कुठं पाठवायचं आहे, नरकात पाठवायचं आहे. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण लाखो करोडो रुपये करून खर्च करून लग्न करतो आणि आपली वरात 12 नंतर येते, तर म्हणायचं काय, मूर्त आहे मूर्त. लक्ष्मीचेही प्रकार आहेत. ही 12 नंतर येणारी लक्ष्मी सासूला सुख देणार आहे का, आणि सासूने तशी अपेक्षाही ठेवू नये. विठ्ठल विठाला 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 विठाला. ज्या पंढरपुरामध्ये आपण जाऊन आलो, पौर्णिमाही झाली आणि लगेचच या ठिकाणी ते वारकरी कीर्तनासाठी आले. आणि जो पंढरपुराचा जो परब्रह्म परमात्मा ज्याला घडवला नाही, बसवला नाही, तो परब्रह्म परमात्मा त्या विटेवर कसा आला. त्या पंढरपुरामध्ये त्या पांडुरंगाला येण्याचं निमित्त काय, तेच सांगणारा अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय देवाची प्राप्ती कशा पद्धतीने होते तेच सांगतात. आपल्यालाही सांगितलं जातं, तुम्ही हे करा, तुम्ही तपाला बसा, तुम्ही दान धर्म कर. दान धर्माने देव मिळत नाही, दान धर्माने फक्त तुम्हाला पुण्य मिळेल. वारी करताय, वारीने तुम्हाला काय मिळणार आहे, आनंद मिळणार, त्याच्यात देवाची प्राप्ती आहे. म्हणून तो परब्रह्म परमात्मा या मृत्यूलोकामध्ये आला आणि आपलं भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये कसा आला त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. वैकुंठीचा देव वैकुंठीचा देव आनिला भूतळा. हो वैकुंठीचा देव वैकुंठीचा देव आनिला भूतळा. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव आनिला भूतळा. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव आनिला भूतळा. धन्य तो आगळा पुंडलिक. धन्य आगळा पुंडलिक. गरिष्ठ धैर्याचा गरिष्ठ धैर्याचा
देवचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. आता जो वैकुंठामध्ये राहणारा देव आहे. आता वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ आहे तरी कुठं? लक्षात घ्या, शास्त्रामध्ये वैकुंठाचं वर्णन अलौकिक केलेलं आहे. सप्त आवरणाच्या पलीकडे असणारं हे वैकुंठ आहे आणि त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार सर्वांचा नाही. अधिकारीच माणसं त्या ठिकाणी जाऊ शकतात. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरसे. जो भगवंताचं नामस्मरण करतो, ज्याच्या मुखामध्ये सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढवता, जो सतत भगवंताचं नामस्मरण करतो, वास्तविक तो वैकुंठामध्येच राहतो. ज्याच्या घरामध्ये हरिपाठ आहे, ज्याच्या घरामध्ये नामस्मरण आहे, ते घर वैकुंठ आहे. आपण एखाद्याला म्हणावं वैकुंठ कुठे आहे, तर आपण काय म्हणतो? पूर्व पश्चिम दक्षिणेला वैकुंठ आहे. म्हणजे स्मशानभूमीला काय म्हणतो? वैकुंठ धाम. आता एखाद्या माणसाला जाळलं, तो वैकुंठाला जाणार आहे का? कारण अंत्यसंस्कार या देहावर आईच्या उदरामध्ये असल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत 16 संस्कार होतात. त्यातला शेवटचा संस्कार आहे अंत्यसंस्कार. त्याला आपण काय म्हणतो? स्मशानमध्ये लिहून आग लावणं म्हणतो, नाही का? अंत्येष्टी. आणि एखादी व्यक्ती गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून 13 दिवसापर्यंत 13 पिंड पाडले जातात. लक्षात घ्या, 10व्याच्या दिवशी 10 पाडले जातात आणि 13व्याला 3 आपण पाहतो. कशासाठी आहे ते? तर तो आत्मा जो आहे, तो आत्मा सद्गतीला गेला पाहिजे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, आत्मा हा कसा आहे? अलौकिक आहे. आत्म्याला लिंग नाही. लक्षात घ्या. म्हणून एखादी व्यक्ती ज्या वेळेला मृत्यूमुखी पडते, त्यावेळेला ती कशी जाते? मृत्यूनंतर काय? डॉक्टर हार्डिक हे संशोधक आहेत. त्यांनी संशोधन केलेल्या आत्म्यावर की खरोखरच या देहातून आत्मा निघतो का, आणि आत्मा निघाल्यानंतर तो नक्की जातो कुठे. आत्मा जर अतृप्त असेल, त्याला जर गती मिळत नसेल, तर आपल्याला कुठे जावं लागतं? नाशिकला जावं लागतं. पितृदोष. आत्मा जर घराभोवती फिरत राहिला तर त्या घराला दोष लागतात. म्हणून आत्म्याच्या सद्गतीसाठी आपण हे विधी करतोय, कीर्तन भजन आणि प्रवचन करतोय. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि जो परब्रह्म परमात्मा आहे, ज्याच्या नुसत्या नावानं आपल्याला सद्गती मिळते. सायुज्यता, सलोकता, समीपता आणि स्वरूपता या 4 मुक्ती आहेत. संत सांगतात नलके मुक्ती धनसंपदा संत संग दे सदा. आणि तोच संत संग तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कुठे जा? आळंदीच्या आणि पंढरपूरच्या वारीमध्ये जा. विठ्ठला 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 विठ्ठला. मग पंढरपुरामध्ये जानू नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याला एकुलता एक मुलगा होता. त्याचं नाव होतं पुंडलिक. आता आमच्या महाराजांचं नाव आहे कुंडलिक. आता पुंडलिक आणि कुंडलिकमध्ये काय भेद आहे? कुंड आणि पुंडलिक. वैकुंठ, ज्या ठिकाणी कुंठा नाही, द्वेष नाही, क्लेश नाही, दुःख नाही, ते वैकुंठ आहे. आणि वैकुंठासारखं स्वरूप एका राजाचं होतं, ययाती राजाचं. ययाती आणि दमयंती, नाही का, हे नाटक जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला कळेल की ययाती दिसायला वैकुंठासारखा सुंदर होता. असो, पण जो वैकुंठीचा देव आहे तो या मृत्यू लोकामध्ये कोणी आणलेला आहे? पुंडलिकाने आणलेला आहे. हा पुंडलिक एका ब्राह्मणाचा मुलगा आहे. जानू नावाच्या ब्राह्मणाचा कुठे राहतोय? पंढरपुरामध्ये. आणि हे पंढरपूर क्षेत्र आहे हे अनादी काळापासून आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग आपल्या मुलाचं लग्न व्हावं हे प्रत्येक आई वडिलाची इच्छा आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये बालविवाह केले जात होते. मुलाचं लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर बायको मिळाल्यानंतर नाही का पुंडलिकाचा ओढा बायकोकडे लागला.
आई वडिलांना दुःख झालं. अहो, ज्याच्यासाठी आपण कष्ट केले आता तो आपल्याला विचारत नाहीये. आपल्याला वाटते मुलगा लहान आहे, मुलं मोठी झाल्यावर पंढरपूरला जाऊ. आपल्याला वाटतं की मुलांची लग्न झाल्यानंतर गळ्यामध्ये माळ घालू. आपल्याला वाटतं की मुलांना मुलं होऊ द्या, नातवंड होऊन द्या, मग आपण वारी करू वगैरे वगैरे करू. परंतु ते प्राप्त होत नाही. आयुष्य पळपळ जाते, तुझं लारे कैसे कळेना. आयुष्य वेचून कुटुंब पोषिले, काय हित केले सांग बापा. संतांनी प्रमाण दिली, परंतु आम्हाला प्रमाण कळतात. कीर्तनही आम्ही ऐकतो, परंतु आम्ही आमच्या मनासारखे वागतो. म्हणून माऊली म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला विठाला 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 विठाला. पण वारकरी संप्रदाय हा आई वडिलांची सेवा करायला सांगणारा संप्रदाय. मातृदेव भव, आई वडिलांना कितीही महत्व आहे हे वेदांमध्येही सांगितलं, पुराणामध्येही सांगितलं, उपनिषदामध्येही सांगितलं. आणि तुकोबाराय तर सांगतात की सर्व देवांचं स्वरूप जर कोण असेल तर ते आई वडील आहेत. माया बाप केवळ काशी किर मोक्ष देई उदार परिवेचे लागे शरीर ते गावा. त्या काशीला मरावं लागतं, परंतु माऊली सांगतात, तुकोबाराय सांगतात, तुम्ही भगवंताचं नाम घेता घेता जर मेलात वारलात तर तुम्हाला सरळ सरळ वैकुंठ आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. हिमवंत दोष काय, हिमालयाला प्रदक्षिणा केल्यानंतर आपल्या पापाचा नाश होतो, परंतु ती अवघड आहे. आता हिमालयाला प्रदक्षिणा करणं, काही नद्यांच्या परिक्रमा आहेत, त्या परिक्रमा करण्यासाठी या शरीरामध्ये शक्ती असावी लागते, परंतु हे साध्य होत नाही. म्हणून त्या पुंडलिकानं लग्न केल्यानंतर तो आई वडिलांकडे दुर्लक्ष करू लागला. लक्षात घ्या, धर्म म्हणजे नुसतं तुम्ही यज्ञ, होम, हवन, 12 दिवस गणपती, 24 दिवस गणपती, 9 दिवस नवरात्र, गोपाळकाला, लाखाची हंडी, याच्यातून होतंय काय? धर्म आणि धर्माची माहिती आमच्या तरुणांना मिळतोय कुठं? आज वारीमध्ये एक बाई मटण उडवते तरी आमचा हिंदू झोपलेला आहे. काय, आम्ही लाखोच्या संख्येने वारीला जातोय, आम्ही करोडोच्या संख्येने प्रयागला गेलो, परंतु एक बाई आणि एक पुरुष हे जर करत असेल याचा अर्थ आम्ही षंड आहोत. लक्षात घ्या, अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म आहे, परंतु धर्म हिंसा तदैवच. धर्मासाठी केलेली हिंसा ही देवापर्यंत नेणारी आहे, देवाची प्राप्त करून देणारे हे विसरता कामा नये. भांडणं करावी, भावाशी भांडण करू नका, जमिनीच्या तुकड्यासाठी भांडण करू नका. देवाच्या मंदिरासाठी जर तुम्ही भांडलात, देवाच्या कर्मासाठी जर भांडलात तर तुम्हाला काय आहे? मोक्ष. लक्षात घ्या, तुमच्याकडे संपत्ती आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, धर्म कार्याला लावलं. एखाद्यावर जर धर्माच्या विरुद्ध कोणी केस टाकली असेल तर तो पैसा त्याला सोडवण्यासाठी वापरा, तर तुम्हाला पुण्य मिळणार आहे. तर आपण का जात नाही तर आमच्यावर केस लागतात. लक्षात घ्या, म्हणून वैकुंठीचा देव या मृत्यू लोकामध्ये आणण्याचं सामर्थ्य पुंडलिकामध्ये कुठून आलं तर फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा आहे. आम्ही गणपती घरामध्ये आणतो, परंतु गणाधीश जो ईश सर्वांचा, गणाला गणाधीश बनवण्याचं सामर्थ्य कशात आहे? आई वडिलांच्या परिक्रमेमध्ये आहे. आम्ही गणपती आणतो, रात्री बाल्या डान्स, धिंगा धिंगा नाही का, बाल्या डान्स करतो, ऑर्केस्ट्रा ठेवतो, परंतु त्या गणपती बाप्पानं आई वडिलांची सेवा कशी केली? आई वडिलांना परिक्रमा. आज आम्ही आई वडिलांना नमस्कारही करत नाही, आई वडिलांची धड बोलतही नाही. आई पडलेली आहे, बाळा इथं 13 वेळेला जा, नात्यात वाढलेला आहे, तरी मुलं जात नाही का, तर मुलं बिझी आहेत. तरी घरी माता पित्रा धड बोली नाही संसारा, ये र विश्वची आधारा मूर्ख जायचा. आम्हाला समाजामध्ये मान आहे, आम्ही महाराज आहोत, आमदार आहोत, खासदार आहोत, परंतु आमच्या घरामध्ये जर आम्ही आमच्या आई वडिलांना मान देत नसू तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच आहोत. विठ्ठल म्हणून तुकोबाराय
सांगतात की वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य धन्य तो आगळा. जगामध्ये पुंडलिक धन्य आहे. त्यांनी असं कार्य केलं ते भल्या भल्यानं जमलं नाही. कारण तो परब्रह्म परमात्मा त्या मृत्यू लोकामध्ये येण्याचं निमित्त पुंडलिक झाला आणि फक्त आई वडिलांची सेवा. आम्ही रामायणाच्या कथा लावतोय, रोज रामायण टी व्हीवर ऐकतोय, मोबाईलवर ऐकतोय, परंतु भगवंतांना ज्या वेळेला 14 वर्षाचा वनवास झाला. आता वनवास रामाचा होता का? वनवास प्रभू रामचंद्रांनी स्वीकारलेला आहे. आपल्या वडिलांनी दिलेला वचन पाळण्यासाठी राम वनवासात जातोय. दशरथ रामाला सांगतो, रामा अरे वचन मी दिलेलं आहे, आता जायचं की नाही हे तू ठरव. लोन मी काढलेली आहे, अमुक अमुक प्रॉपर्टीवर नाही का काढलेली आहे, ती भरायची की नाही हा तुझा प्रश्न आहे, तर ती जप्त करून टाकते. पण राम म्हणतात, बाबा तुम्ही दिलेलं जे वचन आहे ते पाळणं माझ्यासारख्या मुलाचं कर्तव्य आहे, नवे नवे धर्म आहे. आमच्यासाठी वडील भरपूर करतात, परंतु वडिलांनी घेतलेलं कर्ज एखाद्याचं असेल ना तर द्यायलाही कोणी मागत नाही. एक छोटासा दृष्टांत आहे. एका गावामध्ये एक गृहस्थ मृत्युमुखी पडले. त्या गृहस्थाला तीन चार नको 5 मुलं आहेत आणि एकच मुलगी आहे. त्या गृहस्थाला देवाज्ञा झाली. देवाज्ञा झाल्यानंतर आता पूर्वीच्या काळामध्ये गाड्या वगैरे नव्हत्या, माणूस यायला उशीर व्हायचा. सर्वांना सांगितलं गेलं राम नाम सत्य, राम नाम सत्य करत करत तो प्रेत उचलणार इतक्यात त्या ठिकाणी एक माणूस आला. म्हणे, थांबा, प्रेताला हात लावू नका. या माणसाने माझ्याकडून 10 लाख रुपये उसने घेतलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही मुलं ते देत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रेत उचलू देणार नाही. मुलं बिथरली. आता हे 10 लाख द्यायचे कोणी? कारण आम्ही फक्त घेण्यासाठी आहोत. आता मुलीही नाही का केस टाकतात वगैरे वगैरे, ते मी जास्त सांगत नाही. नाती संपलेली आहे. कशामुळे? कायद्यामुळे. कायदा तो मुळा मला बाबांनी सांगे कोणताच मुलगा मान्य करत नाही की मी पैसे देतो. तोपर्यंत तास झाला, 1.5 तास झाला, त्या ठिकाणी तो प्रेत पडून आहे. इतक्यात ती मुलगी आली आणि म्हणे, काय झालं? म्हणजे तुमच्या बापानं माझ्याकडून 10 लाख रुपये घेतलेले आहेत, जोपर्यंत मला पैसे मिळत नाही तोपर्यंत हे प्रेत उचलू देणार नाही. मुलगी म्हणाली, सावकार तुमचे पै आणि पै मी देईन. अंगावरचे दागिने घेतले आणि त्या सावकाराच्या हातात टाकितले. म्हणाले उरलेले पैसे नंतर देईन. त्यावेळेला त्या सावकारानं काय केलं, ते दागिने त्या मुलीला परत दिले आणि म्हणले, मुली तुझ्या बापानं माझ्याकडून पैसे घेतले नव्हते, मी तुझ्या बापाकडून पैसे घेतले होते. आणि तुझ्या बापाचा खरा वारसदार कोण हे शोधण्यासाठी मला हे नाटक करावं लागलं नाही का. ही 5 मुलं आहेत, परंतु ह्याच्यातून एकही नाही का फक्त रक्ताचं नातं आहे, ब्लड रिलेशन, DNA रिलेशन. परंतु खरोखर धर्माची मुलगी जर कोण असेल तर तू आज वाचतो की आता हे पैसे मी तुला देणार आहे. दृष्टांत साधा सरळ आहे, परंतु पैशासाठी आपण आपल्या बापाच्या प्रेताला अग्नी द्यायला लोक येत नाही. अमेरिकेमध्ये आले आहेत, सर्व ऑनलाईन पैसे पाठवत आहेत. जन्म देऊन आपला उपयोग काय? म्हणून त्या पुंडलिकानं काय केलं, तो वैकुंठीचा देव आहे, तो मृत्यू लोकामध्ये आणला. त्याला कारण म्हणजे आई वडिलांची सेवा. लग्न झालं, आई वडील सांगतात तीर्थयात्रेला ने. रोज रोज एक दिवस विचार केला, चला जाऊया. पण आता न्यायचं कसं? आपल्याकडे तर बैलगाडी नाही आहे, सर्व पैसा तर आपण उडवलेला. त्यावेळेला या पुंडलिकानं काय केलं, आपल्या खांद्यावर आपल्या बायकोला घेतली आणि आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी टाकली आणि असा हा वारी करू लागला. आणि जात असताना एक दिवस रात्री मुक्कामाच्या ठिकाणी त्याला 3 कुरूप स्त्रिया दिसल्या. त्या 3 कुरूप स्त्रिया एका आश्रमामध्ये गेल्या आणि येताना स्वरूप सुंदर अशा होऊन गेल्या. पुंडलिकाने थांबवलं, ओ माता भगिनी थांबा, कोण आहात तुम्ही? तुम्ही जाताना तर इतक्या काळ्या होत्या, कुरूप होत्या, असं कुठला ब्युटी पार्लर आहे की ज्या ठिकाणी? कारण आता आपण लग्नामध्ये बघतोय नाही का, स्वतःची बायकोही ओळखता येत नाही, असे डोळे होतात. असे सौंदर्य हे नैसर्गिक असावं, नटावं आपल्या पतीसाठी. फुलराणीमध्ये संवाद आहे, आपण नटतोय आपल्या नवऱ्यासाठी की शेजाऱ्यासाठी? लग्नामध्ये आपण नटून जातो आणि त्याचा आनंद भलताच कोणीतरी भामटा घेतोय. म्हणून सौंदर्य प्रसाधने किती वापरावी यालाही शास्त्र आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
सांगतात की मी कोण आहे? गंगा यमुना सरस्वती गंगेच्या यमुनेचैव. पण तुम्ही इतक्या कुरूप का झाल्यामुळे तुझ्यासारखे पापी लोक येतात आणि ह्या नद्या काय करतात? अपवित्र करून जातात. आमच्यामध्ये गाळ साधला जातो, पाप साधलं जातं. मग ते पाप नाहीसं करण्यासाठी, शालन करण्यासाठी आम्ही महात्म्यांच्या संतांच्या घरी येतो आणि त्यांच्या आश्रमामध्ये साफसफाई करतो. आता आपण पंढरपूरला जातो नाही का जोशी मामा, खातो आणि तिथेच टाकतो. काय पाप करायला आलात की पुण्य करायला आलात? लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप कुठं धुतलं जात नाही. माऊली सांगतात दारू मद्य भांड गंगेमध्ये बुडवून जरी ठेवलं ना तरी शेवटपर्यंत शुद्ध होत नाही. मग या भांड्यामध्ये आपण काय टाकावं? युक्त आहार. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टा सुकर्मसु. काय खावं काय खाऊ नये हे शास्त्र का सांगतं? कारण हा शरीर म्हणजे काय आहे? भगवंताचं घर आहे. काया ही पंढरी आत्मा भागवंत. म्हणून वैकुंठावरून भगवंत या ठिकाणी आला तो फक्त आणि फक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी आला. का तर पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा केली. प्रभू रामचंद्राने तरी काय केलं? ज्या आईनं वनवास मागितला, वनवासातून आल्याबरोबर सर्वात प्रथम त्याच आईला मिठी मारली. कोण आई ती? कैकेयी. लक्षात घ्या, ही कथा समजणं अवघड आहे. म्हणून प्रभू रामचंद्राने ज्या वेळेला रावणावर विजय मिळवला त्यावेळेला सर्व लंका बघायला गेले. का तर सोन्याची लंका आहे. आज आम्ही तिरुपतीला जातो, शिर्डीला जातो. का तर त्या ठिकाणी दरवर्षी दाखवलं जातं गुरुपौर्णिमा इतका पैसा आला तितका पैसा आला, ह्यानी हे टाकलं. पण त्याच्यातून माणसं सुधारली किती? असा एखादा सांगा, मी स्मगलर होतो, बाबांच्या भेटीला गेलो, मी हे सोडलं. मी चोऱ्या माऱ्या करायचो, भावाला लुबाडला होतो, शिर्डीला गेलो, एकविराला गेलो, सुधारलो. आम्ही एकविरा मातेच्या भेटीला जातो आणि दारू पिऊन घरी येतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की श्री एकविरा हे तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण आईला भेटण्यासाठी दारू पिऊन गेलो. आई आनंदी होणार आहे का? आईला आनंद होणार आहे का? आई म्हणे बाबा 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 बाबा. नाही तर आता ते दुसरं आये आईलू आईलू आईलू. आई सांगते बाबा तिथेच थांब, जास्त जवळ येऊ नको. प्रभू रामचंद्राने सांगितलं की लक्ष्मणा, अरे ही सोन्याची लंका बघायची माझी इच्छा नाही. आता आपला वनवास संपत आलेला आहे. जननी जन्मभूमीशी स्वर्गादपि गरियसी अपि स्वर्णमय लंका न मे रोचंती लक्ष्मणा. अरे ती सोन्याची लंका मला बघायची इच्छा नाही आहे. ज्या मातीमध्ये मी जन्म घेतला, ज्या आई वडिलांनी मला जन्म दिलेला आहे, त्यांची एकदा भेट कधी होते हीच मला ओढ आहे. विठ्ठल बघा, आता राजकीय घराणी काही आहेत. राजकीय घराणी, राजकीय जे राजकारणामध्ये आहे, एखादा नेता घरामध्ये आला की आपली धावपळ किती होते. काही तर पूजेवरून उठून जातात, बरोबर की नाही? तुडवतो साहेब आले साहेब आले. अहो जगाचा मालक पुंडलिकाच्या दारावर उभा आहे. आपण आपल्या नेत्याला दारावर उभा ठेवू बाबा सांगू शकतो का साहेब 2 मिनिटं थांबा, आईची सेवा चालू आहे? का तर आपल्याला साहेब म्हणजे काय? राजकीय लोकांनी स्वार्थ साधावा, परंतु त्या स्वार्थामध्ये परमार्थ असणं गरजेचं आहे. अहो जो वैकुंठीचा देव आहे तो पुंडलिकाच्या दारावर उभा आहे. म्हणतो पुंडलिका बघ तुझ्या दाराजवळ कोण आलेला आहे. योग्यालाही जो प्राप्त होत नाही, योगी या दुर्लभ तो म्या देखीला साजनी, पाहता पाहता मना न पुरे. ज्ञानोबा सांगतात तो योग्यानाही प्राप्त न होणारा मी परब्रह्म परमात्मा आहे. तुझ्या भेटीला आलो आहे, ये. त्यावेळेला पुंडलिकाने देवा मान्य आहे तुम्ही श्रेष्ठ आहात, परंतु आता सर्वात प्रथम काय? आई वडिलांची सेवा आहे. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये औषध टाकलेलं आहे, त्यांचे पाय चपतो. आता मी उठलो तर त्यांची झोप मोडेल. तुम्ही त्याला 5-10 मिनटं थांबा, मी लगेच येतो. त्यावेळेला पुंडलिकाने काय केली? ती वीट जी आहे वीट, ती वीट उडवली. तेव्हापासून आजपर्यंत विठ्ठल कुठे उभा आहे? विटेवरही उभा आहे. आता उभा म्हणजे काय? आता आम्ही उभे आहोत. उभा या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं? तत्पर. आता आम्ही उभे आहोत. येताना झटकन आम्ही तुमच्याजवळ येऊ.
तुम्हाला उठावं लागेल. उठता उठता ही स्नायू काय झालेले असतात, आखडलेले असतात. पण जो उभा आहे तो लवकर येतो. म्हणून देव 28 उभा आहे का, तर भक्तांनी नुसती हाक मारली, हरी बोलण्याच्या अगोदर देव घरी येतो. लक्षात घ्या. म्हणून उभा, कडेवर हात आहेत, याचा अर्थ अलौकिक आहे. देव भक्तांसाठी उभा आहे. उभा असलेला माणूस लगेच स्वागतासाठी उभा आहे. पण वैकुंठीचा देव अनिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. तो धन्य आहे, आगळा आहे. का? त्याच्यात इतकं सामर्थ्य आलं कुठून की देवाला सांगावं देवा थांबा. त्याचा अर्थ किंवा त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दारिद्र्याचा वरिष्ठ भक्तांचा, दारिद्र्याचा वरिष्ठ भक्तांचा, दारिद्र्याचा वरिष्ठ भक्तांचा, वरिष्ठ वरिष्ठ भक्तांचा, दारिद्र्याचा वरिष्ठ भक्तांचा, वरिष्ठ भक्तांचा, पवित्र पुण्याचा, एकनिष्ठ. आता कोण आहे एकनिष्ठ? कोण एकनिष्ठ आहे का? परमार्थामध्येही एकनिष्ठ नाही. आज वारकरी संप्रदायामध्ये काही लोक बरं का, ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही, पंत बदलणारी ही माणसं आहेत. एकनिष्ठ भाव असणं गरजेचं आहे. एक तत्व नाम, एक तत्व नाम, एक तत्व नाम, दृढधरी मना. एक तत्व नाम, दृढधरी मना. एक तत्व नाम, दृढधरी मना. हरिसी करुणा येईल तुझ, हरिसी करुणा येईल तुझ. हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना. पण एकनिष्ठ आपण म्हणतो का, एकनिष्ठ कोण आहे? धर्मनिष्ठ कोण आहे? कारण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. देह जाओ अथवा पांडुरंगी दृढ भाव. नाही का, आम्हाला ताप आला, डॉक्टरनी सांगितलं कॅल्शियम कमी झालेला आहे. कॅल्शियम कमी झाले काय खा? तर शब्द असे डॉक्टर आहेत. काही कानी काढले, पण काही म्हणाले जीव गेला तरी चालेल, शाकाहार. कारण जगामध्ये सर्वात शक्तिशाली जर कोण असतील तर ते शाकाहारी आहेत. डायनासॉर पाला खायचा, हत्ती पाला खातोय, हनुमंतर आहे. सांगण्याचं तात्पर्य तुम्ही काय खाता, किती खाता, कशा पद्धतीने खाता, त्यालाही महत्व आहे. पोट भरून भरून खाल्यानंतर अशी पोटं होतात. त्या व्यायाम नाही, काय नाही, फक्त वाचनही करून चालत नाही, त्यासाठी व्यायामही करावा लागतो. म्हणून धारिष्ठ धैर्याचा, वरिष्ठ भक्तांचा,
पवित्र पुण्याचा एकनिष्ठ. त्या पुंडलिकाच्या जीवनामध्ये इतकं पुण्य साचलं की देवालाही उभं राहावं लागलं. पण ते पुण्य आलं कुठून? फक्त आणि फक्त आईवडिलांच्या सेवेतून. आई वडील म्हणजे तीर्थरूप आहे. आईच्या हातचा एक घास जरी खाला तरी पोट भरतो. लक्षात घ्या. एक छोटासा दृष्टांत त्या दिवशी आपण घेतला. महाभारतामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे की भीम एकदा चुकरला, गेला, हरवला. बऱ्याच दिवसांचा शोध घेतल्यानंतर भीमाचा काही पत्ता लागत नव्हता. कारण कधी कधी बुद्धी भ्रम असा झालेला आहे. तो खातोय त्याचा पोटच भरत नाही. आणि ही गोष्ट कुंती मातेच्या नाही का कानावर गेली. म्हणजे एक असा आलेला आहे, तो खातोय त्याचा पोटच भरत नाही. त्यावेळेला कुंती मातेने विचार केला की भीमही असाच होता, भरपूर खायचा, पण जोपर्यंत माझ्या हातचा एक घास त्याला भरवला जात नव्हता तोपर्यंत त्याचं पोट भरत नव्हतं. मग आईनं काय केला, एक घास बनवला आणि सेवकाला सांगितलं की हा घास जो कोणी आहे त्याला दे आणि पुढे काय होते ते पाहू. आणि तो घास ज्या वेळेला जो भीम होता त्याने खाल्ल्याबरोबर त्याचं पोट भरलं आणि त्यांनी ढेकर दिली. त्यावेळेला त्यांना समजलं हा कोण आहे, भीम आहे. म्हणजे आईच्या हातामध्येच ताकद आहे, आईच्या हातामध्ये शक्ती आहे. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीना भाविन प्रीती, करीना भाविन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती करी लाभा विणा प्रीती. आईचं प्रेम आहे, परंतु मुलांचं प्रेम कसं आहे, मुलींचं प्रेम कसं आहे आता तर आपण पाहतोय. आमची आई काष्ट्यावर असायची, आता तो काष्टाही गेला, लंगोटही गेलं, धोतरही गेलं. का काष्टा असायचा तर शेतामध्ये काम करायला लागायचं. काष्टा मारल्याबरोबर कितीही चिखळामध्ये जा, गोल पातळ नेसून कोणी शेतामध्ये काम करू शकेल का? ही जी वस्त्र परंपरा त्याच्याही पाठीमागे गणित आहे. असो, आईचं प्रेम आणि मुलांच्या प्रेमामध्ये काय फरक आहे पहा. आपण रोज पाहतो. आता तुम्ही शहरामध्ये राहता, रोज मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, सून म्हणा, कुत्र्यांना फिरवतात, कुत्र्यांना मांडीवर ठेवतात, कुत्र्यांना गळ्याची मुमू करतात, त्यांच्या आंघोळी करतात, त्यांचे केसही स्वतः कापतात, त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन इंजेक्शन देतात. कोणाला? कुत्र्यांना. आणि आईनं सांगितलं बाळा जरा दुखतोय, जरा दवाखान्यात ने, म्हणजे जा तुझी तूच जा. मैं बूढ़ी माँ को घर से बाहर निकाल रखा है, अजब शौक है लड़के का कुत्ते को पाल रखा है. म्हणजे आम्हाला कुत्री पाळण्यामध्ये काय वाटतोय, अभिमान वाटतोय, आणि आई वडिलांची सेवा करायला आम्हाला लाज वाटतोय. विठ्ठल माहित नाही, या औरंगजेबाचा इतिहासही माहित नाही. औरंगजेबाचा भक्त तुमच्याच इथे राहतोय कोणतरी. औरंगजेब भारताच्या सीमा वाढवायला आला होता. राग येईल येऊ द्या. अहो, या औरंगजेबानं स्वतःच्या भावाची मान कापली. स्वतःच्या बापाला, ज्या बापानं ताजमहल, त्याला तेजोमहलही म्हटलं जातं, आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं. त्या औरंगजेबाची मुलंही आज या महाराष्ट्रामध्ये नव्हे, या ठाण्यामध्ये आहेत. काय इतिहास माहिती आहे? दारा शिको जो वेदांचा गाडा अभ्यासक होता त्याची मान छाटली कोणी? औरंगजेबानं. स्वतःच्या बापाला कैदेमध्ये पाठवलं आणि बापाला जेवण द्यायचं तर काय, 2 भाकरीचे तुकडे, 2 कशाचे ते तुकडे आणि एका फुटक्या मटक्यात पाणी द्यायचं. उन्हाळ्याचे दिवस आले, तो शहाजहान म्हणतोय की तुझ्या राजाला, माझ्या मुलाला जाऊन सांग ऊन पडलेलं आहे, जरा पाणी जास्त पाठव. तर तो औरंगजेब म्हणतोय प्यायचं असेल तर पी, नाहीतर मरून जा. कोण म्हणतोय? हा औरंगजेब. कोण? शहनशाह. एक शहनशाह ने बनाया हसी ताजमहल. हे गाणी आम्ही आनंदाने गातोय का? तर आम्हाला इतिहासच माहिती नाही.
आज आम्ही दर्ग्यावर जातोय नाही का, चिश्ती बाबाच्या डोक्यावर घेऊन जातोय फुलं. त्यांनी काय केलेलं आहे, किती हिंदूंची कत्ल केलेली आहे आम्हाला माहिती नाही. तिथं हे डोकं टेकवतो. कुठं आहे हा चिश्ती? गुजरात का राजस्थानमध्ये आहे ना, अजमेर. त्या अजमेरच्या बाबाने काय तरी आम्ही डोकं टिकवतोय म्हणून संत सांगतात, मस्तक हे पायावरी या वारकरी संत. कुठंही हे डोकं टेकू नका. एक तर देवाच्या चरणावर टेका, नाही तर देवाच्या चरणावर टेकवायचे नसतील तर नका टेकू, परंतु आई वडिलांच्या टेकवा. म्हणून त्या शहनशाहने 2 ओळी लिहिल्या अरबीमध्ये, ए पिसाळ तू अजब मुसलमानी ब पिद्रे जिंदा बतरसानी. काय म्हणतो, हे मुला तू कसा मुलगास? अरे या हिंदूंकडे बघ, जिवंतपणी आई वडिलांची सेवा करतात आणि मेल्यानंतर 12व्याला 13व्याला नव्हे पुण्यतिथीलाही अन्नदान करतात. मी राज्य या जगावर केलं परंतु शेवटी माझ्या हातात काही नाही आलं का? तर या हिंदूंची संस्कृती आपण आत्मसात करायला हवी होती. विठ्ठल धन्यताची शक्ती, भक्तीची ख्याती नाही का, धन्यता दिलेली आहे. का धन्यता दिली तर त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. पितृसेवा पुण्य लाधले निधान, पितृसेवा पुण्य लाधले निधान, पितृसेवा पुण्य लाधले निधान, पितृसेवा पुण्य लाधले निधान. ब्रह्म सनातन अंग संग, ब्रह्म सनातन अंग संग, धरिष्ठ दयाचा वरे तभक्ताचा, धरिष्ठ दयाचा वरे तभक्ताचा, भक्ताचा. पितृसेवा लक्ष देऊ नाही का, पितृसेवा पुण्य लाधले निधान, ब्रह्म सनातन अंग. वडिलांची सेवा. आता आपण औरंगजेबाचं बघितलं. आता महाभारतामध्ये एक असं पात्र आहे ज्याने स्वतःच्या वडिलांच्या लग्नासाठी आपण स्वतः अविवाहित राहिले, वचन दिलं की मी लग्नच करणार नाही. कोण आहे ते? गंगापुत्र भीष्म. भीष्म प्रतिज्ञा. भीष्मांच्या वडिलांचं नाव काय? शंतनू नाही का. त्यांचं मन कुणावर आलं? मत्स्यगंधेवर. सत्यवती सत्यवतीवर आलं. त्यावेळेला ती म्हणाली, तुला तर अगोदरच मुलं आहेत, मी तुझ्याबरोबर लग्न केलं आणि माझी मुलं जन्माला आली तर तो राजा कधी होणारच नाही. कारण पूर्वीचे नियम होते, जो मोठा मुलगा आहे तोच राजा, बाकीच्यांनी काय करायचं? वडील समजून सेवा करायची. आता तसं नाही, आता उलट आहे. राजकारणामध्ये उलट आहे. आपण पाहतो वडिलांच्या विरुद्ध, भावाच्या विरुद्ध असो. त्यावेळेला त्या गंगापुत्रानं त्या सत्यवतीला जाऊन वचन दिलं की मी लग्नच करणार नाही. आता नुसतं बापाने म्हटलं की मी लग्न करतो, मुलं दांड घेतात. दांड का? तर वडिलांनी जर लग्न केलं तर आणखी मुलं होतील आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार. ही सत्य परिस्थिती आहे. आमच्या घणसोली गावामध्ये घडलेली आपण सांगत नाही का, अवघड प्रसंग. स्वतःच्या बापाच्या लग्नासाठी असा कुठला मुलगा आहे जो अविवाहित राहील? परंतु भीष्म गंगापुत्र. का? तर वडिलांची इच्छा पूर्ण करणारा हा पुत्र हा फक्त सनातन वैदिक धर्मामध्ये आहे. म्हणून पितृसेवा पुण्य लाधले निधान आणि ब्रह्म सनातन अंगसंगे. तो परब्रह्म परमात्मा आला. बघा, आपण ही पंचदेवता आहे. कोणी गणपतीची पूजा करतो, कोणी सूर्याची पूजा करतोय, कोणी शिवाची पूजा करतोय, कोणी शक्तीची पूजा करतोय, कोणी विष्णूची पूजा करतोय. आणि आपल्या घरामध्ये सुतक झालं तर आपण देवांना हात लावत नाही. तुळशीला पाणी दुसऱ्याला टाकायला सांगतो. हे कर का? तर आम्ही ज्या देवाची निवड केलेली आहे त्या देवानं आमची निवड केली नाही. म्हणून संत सांगतात, तुम्ही देव आपला बाकीचा नमस्कार करा, परंतु स्वतःचा जर देव बनवायचा असेल तर तो तुमच्या सुखात आला पाहिजे, दुःखात आला पाहिजे.
आणि असा जगाच्या पाठीवर स्वतःच्या शरीराला स्पर्श करून देणारा एकच परब्रह्म परमात्मा, आणि तो कुठं आहे? विटेवर उभा आहे. विठ्ठल विठ्ठला 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 आपल्या घरामध्ये जनन शौच म्हणजे एखादा मुलगा आला 42 दिवस पाळला जातो. मृत्यूपेक्षा हा जनन शौच भयंकर आहे. परंतु माझा पांडुरंग भक्ताच्या घरी जाऊन प्रसूती करतोय. आपल्या भक्ताच्या घरी गेला. चोखोबाची कांता, त्याचा दृष्टांत सुंदर आहे. चोखोबाची बहीण झाला सारंग, वैनी उघडा दार आई, वैनी उघडा दार वैनी उघडा दार. चोखोबाची बहीण झाला सारंग. देव चोखोबाची बहीण होतोय. देव अभंग आहे. झाला महार पंढरीनाथ. कारण आता हा शब्द बोलणं कायद्याने काय आहे? गुन्हा आहे. कारण कोणी केस टाकले तर महाराज जोहार मायबाप जोहार. तुमच्या महाराजचा आम्ही महार. ॲट्रॉसिटी. बरेच लोक चुकीच्या याच्यात गेलेले आहेत. असो, ज्याचं कर्म त्याच्या मागे. पितृसेवा पुण्य लाधले निधान. आई वडिलांच्या सेवेमुळं या पुंडलिकाला कोणाची प्राप्ती झाली? जो सर्व देवांचा देव आहे. सर्व देव देवता जिथून उत्पन्न होतात तो परब्रह्म परमात्मा पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. वि म्हणजे ज्ञान, ल म्हणजे शून्यान, ल म्हणजे लहाती. ज्ञानेन शून्यान लहाती इति गृह्णती विठ्ठला. हे सारं जगत ज्याच्यातून निर्माण झालेला आहे तो देव आपला करा. आपुला तो एक ते ने विना जीवा सुखने. तुम्ही कुठलाही देव करा, तुम्ही सुखी होऊ शकत नाही. का? तर ते स्वतः सुखी नाही. लक्षात घ्या. म्हणून संतांनी निवड केली की आपुला तो एक देव करून घ्यावा, आणि तोच परब्रह्म परमात्मा आई वडिलांच्या सेवेमुळं त्या वैकुंठामध्ये आला. तो परब्रह्म परमात्मा आला. तो जनाबाईच्या घरी गेला, दळू लागला, गोवऱ्या करू लागला. त्याने आपल्या भक्ताची कधी जात पाहिली नाही. त्याने भक्ताचा वर्ण पाहिलं नाही. का? वर्ण भेदापलीकडे असणारा हा परमात्मा आहे. आणि तो कशामुळे प्राप्त होतो? आई वडिलांच्या सेवेमुळे. म्हणून सौभाग्यवती गुलाबाई भाग्य आहे की आज त्यांचं वार्षिक श्राद्ध आहे. प्रथम पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं कीर्तनरूपी सेवा होत आहे. आणि आमच्या आदरणीय वाडीकर महाराज या ठिकाणी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हा सर्व भाग जगापुढे आणणार आहेत. लक्षात घ्या. केलेले कर्म हे परत येतात. तुम्ही चांगले कर्म करा, तुमचं चांगलं होणार. परंतु तुका म्हणे नाही चालत तातडी. आता आम्हाला वाटतं की आम्ही पूजा केली लगेच पुण्य मिळणार आहे का? झाड लावल्यानंतर ते वाढावं लागतं. असो, म्हणून पितृसेवा पुण्य लाधले निधान. ब्रह्म सनातन अंग संगे. ब्रह्म सनातन. ब्रह्म म्हणजे काय? सनातन म्हणजे काय? हे मोठे मोठे शब्द आहेत. ब्रह्म म्हणजे जे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. आणि ते म्हणजे विठ्ठलाचं नाम आहे. सत्यतू 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 विठ्ठला का गा हा दाविला जगताकार. आणि सनातन. सनातन या शब्दाचा आपण सनातन वैदिक धर्म. आणि आपण काय म्हणतो? वारकरी भागवत धर्माला मानणार आहे. भागवतामध्ये नाथ महाराजाने वैदिक धर्मामध्ये लिहिलं आहे. असो, ते जास्त काही मी सांगत नाही, कारण आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाही. तरी आपण ते करत बसतो आणि आपल्याला सुख प्राप्त होत नाही, भगवंताची प्राप्ती. वेदाचा अधिकारच आपल्याला नाही. अहो, मोठे मोठे राजे जे आहेत ना, शाहू महाराजांचे वंशज, त्यांचं वेदोक्त नाही, पुराणोक्त आहे. आपण फक्त पुराणोक्त करायचं. वेदाचा अधिकार म्हणून वेदांनाही जो कळाला नाही, लक्ष देऊ नये का? जो वेदांना कळाला नाही तो आम्हाला कळाला का? तर आम्ही संतांच्या मागे लागलो. विठ्ठल विठ्ठल भगवंत मृत्यूलोकामध्ये आला. पितृसेवा पुण्य लाधले निधान. ब्रह्म सनातन अंगसंगी.
आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन तुकोबाराय सांगतात की आई वडिलांच्या सेवेचं पुण्य काय आहे. अभंगाचं 4थं चरण. अंग संग रंग क्रीडा करे दाना, अंग संग रंग क्रीडा करे दाना, अंग संग क्रीडा करे दाना, अंग संग क्रीडा करे दाना. घरी पाहुणा वैकुंठचा, ज्या घरी पाहुणा, ज्या घरी पाहुणा वैकुंठचा, दरी दर्याचा वरिष्ठ भक्ताचा, दरी दर्याचा वरिष्ठ भक्ताचा. अंग संग रंगे क्रीडा करी जाणा, ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा. वैकुंठीचा देव अंग संग, अंगाला अंग लावतोय, खेळतोय. अहो इथं माणूस माणसाला विचारत नव्हता. नुसती सावली पडली तरी पुन्हा आंघोळ करायला जाणारे वृंद या महाराष्ट्रात नव्हे या भारतभूमीमध्ये आजही आहेत. जातीपातीच्या पलीकडे असणारा हा संप्रदाय आणि हा धर्म आहे ज्याला आपण भागवत धर्म म्हणतो. भगवंत आपल्याला खांद्यावर घेतोय. देव विचार करत नाही हा ब्राह्मण आहे, हा कुणबी आहे, हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे. म्हणून म्हणतो आपण विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. तो संगे गोपाळांचा मेळा आहे. भगवंताच्या बरोबर ब्राह्मणांचा मेळा नाही, क्षत्रियांचा मेळा नाही, शूद्रांचा मेळा नाही किंवा वैष्णांचा मेळा नाही, तर गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा, गोपाळांचा मेळा. हो, गोपाळांचा मेळा. म्हणून संत म्हणतात याती कुळ माझे गेले हरप नाही. म्हणून दिंडीमध्ये चालताना आता आपला आगरी समाज आहे, त्याच्यात कोळी समाज आहे, कुणबी सर्व आपल्या श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ नवी मुंबई 130 क्रमांकांची दिंडी आहे. त्याच्यात फक्त आगरीच लोक असतात अशातला पाहिजे. त्याच्यात कोळी आहेत, कुणबी आहेत, मराठाही आहेत. जातीपातीच्या पलीकडे असणारी दिंडी आहे. म्हणून लोक दान करतात, धर्म करतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देवाच्या कार्याला लागलं पाहिजे. म्हणून प्रथम पुण्यस्मरण आहे. पाहुणी आता येत आहेत, त्यांना माहिती आहे कीर्तन आहे. लवकर जाऊन बसून काय उपयोग नाही. त्याच्यापेक्षा घरात बसलेलं बरं आहे. बातम्या बघा, मोबाईल बघा. परंतु एक लक्षात घ्या, हे कीर्तन जे आहे ना, गेलेल्या व्यक्तीला तर पुण्य तर आहेच, परंतु ऐकणाराचाही उद्धार आहे. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी अजभुवनी. आता एक दृष्टांत सांगतो म्हणून या माता भगिनी आता यायला. घरात कामही आहे, काही काना कामही असतील, नाही अशातला भाग नाही. मुलांचं जेवण बनवायचं आहे, कारण इथून काही ते डबे भरून घेऊन जाऊ शकत नाही. परंतु कीर्तन श्रवणाचं पुण्य किती आहे. एक छोटासा दृष्टांत आहे. एक चोर आहे, चोर इतका अट्टल चोर आहे की त्या राज्यातील राजालाही तो चोर सापडत नाही. नवीन नवीन युक्त्या केल्या, परंतु चोर काही सापडत नव्हता. त्या चोराला वृद्धापकाळ आला आणि त्याने आपल्या मुलाला बोलवलं, बाळा इकडे ये. हे बघ, आपला व्यवसाय काय, चोरी करणं. 2 गोष्टी आहेत. आयुष्यात चांगल्या माणसांची संगत करू नको, का तर सुदर्शील. आणि आयुष्यात कधीही तू काय कर, कीर्तन ऐकू नको. काय ऐकू नको, कीर्तन. का तर त्या वडिलांना माहिती आहे की कीर्तन ऐकल्यानंतर आपला मुलगा सुधारेल. आणि वडिलांना देवाज्ञा झाली, तो मुलगा चोरी करायला लागला. एक दिवस असाच गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन चालू होतं. कीर्तन विठ्ठल विठ्ठल महाराज बोलणार. तो आवर त्यांनी काय ठेवलं, कानावर हात ठेवले. का तर वडिलांनी सांगितले, येथे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवे. त्यांनी कानावर हात ठेवले आणि चालत असताना त्याच्या पायात काटा गेला आणि एक हात काढून त्यांनी काटा काढला आणि 2च शब्द त्याच्या कानावर पडले, देवाला सावली नसते. काय, देवाला सावली नसते आणि देवाचे पाय जमिनीला टेकत नाही.
2च शब्द. आणि त्या चोराला काही काळानंतर पकडलं गेलं, पण ते चोर नावं बदलून म्हणजे त्याच्याकडून माहिती काढण्यासाठी त्या राजानं काय केलं, त्याला जेवणामध्ये गुंगीचं औषध दिलं. आणि औषध दिल्यानंतर असा एक सेट निर्माण केला, स्वर्गाचा सेट. बिघडले स्वर्गाचे दार, गाढवाचं लग्न, याच्यामध्ये स्वर्ग दाखवलेला आहे की स्वर्गामध्ये काय काय असतं नाही का. पण त्या चोराला त्या स्वर्गामध्ये चोर उठून बघतो तर गाडी स्वर्ग आहे. मी तर जीवनामध्ये कधी पुण्य केलं नाही, मी स्वर्गामध्ये आलो कसा. आणि त्यांनी पाहिलं हे देव फिरतायत, इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव इथून तिथून फिरतात. त्या महाराजांचे 2च शब्द त्याने ऐकले होते, काय की देवाला सावली नसते आणि देवाचे पाय खाली टेकलेले नसतात. त्यांनी जाणलं हा काहीतरी कावा आहे. त्यांनी सांगितलं, अरे बाबांनो, कुणाला फसवताय, हे स्वर्ग नाही, ही माया आहे. तेव्हा राजाने त्याला बोलावलं, बाबा तू ओळखलंस कसं, तुझ्याकडून तर आम्हाला माहिती काढायची होती की तू नक्की तोच आहेस का. त्यावेळेला त्या चोराने सांगितलं, महाराज मी तोच आहे, तो मी नव्हेच. म्हणणारा तो प्रभाकर पणशीकर मी नाही, तो मीच आहे. आचार्यांचं नाटक आहे, तो मी नव्हेच. मी लखोबा लोखंडे, नेपुळीचा व्यापारी. लोखंडे त्या नाटकातले लोखंडे, तुम्ही बघू नका. विठाला 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 विठाला. तू कसं ओळखलं. त्यावेळेला त्या चोराने सांगितलं, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं कीर्तन ऐकू नको, आणि मी चुकीने कीर्तनाचे 2 शब्द ऐकले आणि आज हा प्रसंग टळला. आता मला काय द्यायचं ते द्या. आता मी म्हणजे कधी कधी वडिलांचंही ऐकू नका. आद्य शंकराचार्यांना आई सांगत होती संन्यास घेऊ नको, तरी त्यांनी संन्यास घेतला. आईंची आज्ञा कशी मिळवायची ती मिळवली. प्रल्हादालाही वडील सांगत होतं देवाचं नाव घेऊ नकोस, तरी त्यांनी घेतलं. चांगल्या कार्यामध्ये आई वडील आड येत असतील, आडवे येत असतील तर आई वडिलांचा त्याग करा. दोन्ही बाजू समजून घ्या. नाहीतर काही आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाने गळ्यामध्ये माळ घातली, तो पंढरपूरचा वारकरी झाला, तर आमचं काय. काळजी करू नका. तुमच्या मुलाकडे पैसा नसेल, तुमच्या मुलाकडे जेसीबी नसेल, डंपर नसतील, फार्म हाऊस नसेल, एसीचा घर नसेल, परंतु माळकरी झालेला मुलगा शेवटपर्यंत तुमची सेवा करेल, हे मी या ठिकाणी लिहून देतोय. म्हणून तर म्हणतात होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. कारण मुलं पैशाच्या नादामध्ये आई वडिलांना विसरली आहेत. पण काही मुलं अशी आहेत की जे पैसाही कमवतात आणि आई वडिलांची सेवाही करतात. म्हणून अंगसंग रंगे क्रीडा करी जाणा, ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा विठोबा. विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई. हरे ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, Rukmai,
रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की गुरुवर्य तुकाराम महाराज की जय हरे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई अंग संग रंगे क्रीडा करी जाणा ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा. म्हणून जो परब्रह्म परमात्मा तो कुणाच्या घरी आहे की ज्या घरामध्ये आईवडिलांची सेवा केली जाते. मातरम पितरम चैव प्रत्यक्ष साक्षात दैवतम मत्वा गृहिणी सेवत सदा सर्व प्रयत्नता. वेदांचा जरी आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आईवडिलांचं महत्त्व आहे. उपनिषदांचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये आईवडिलांचंच महत्त्व आहे. आणि पुराणामध्ये जर आपण गेलात तर भक्त प्रल्हादाची कथा आहे, ध्रुव बाळाची कथा आहे, श्री गणेशाची कथा आहे, प्रभू रामचंद्रांचा इतिहास आहे की आई वडिलांची सेवा ही देवाची प्राप्ती आणि सुखाची आणि आनंदाची प्राप्ती करून देणार. परंतु ती सेवा निरपेक्ष असणं गरजेचं आहे. आता झालंय काय, आई माझ्याकडे आहे, बाबा ह्यांच्याकडे आहे. आई माझ्याकडे आहे तर मला एक रूम जास्त पाहिजे, बाबा तुमच्याकडे आहे तर तुम्हाला एक, हे ठरलं जातं. पण निरपेक्ष आई वडिलांची अनुभव आम्ही काही बोलत नाही. आणि जो आई वडिलांची सेवा करतो ना त्याच्या विरुद्ध काहीतरी असे सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चाली थोरी. आपण आई वडिलांची सेवा करतोय, आई घरात आहे, आपण भंडाऱ्याला गेलो आहे, आळंदीला गेलो आहे आणि इथे दुसऱ्या सुना येऊन अवघड काम आहे. म्हणून सेवा करताना भक्ती करताना त्रास आहे. ही सुळावरची पोळी आहे, मग ती देवाची भक्ती असो किंवा आई वडिलांची भक्ती असो. म्हणून आई वडिलांची भक्ती ही देवापर्यंत नेणारे आहे. तुकोबराय सांगतात की वैकुंठीचा देव आणिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा पवित्र पुण्याचा एकनिष्ठ अंगरंग संगे क्रीडा करी जाणा ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा. आज जितके लोक पंढरपूरला जाऊन आले त्याच्यातील काहीतरी टक्केवारी पुंडलिकाला जाऊन मिळते. तुम्ही जर 2 माणसांना तीर्थयात्रा घडवलीत तर त्याचं पुण्य आहे. एखाद्याला अन्नदान दिलं तर पुण्य आहे, पुस्तकदान दिलं तर पुण्य आहे. मग ज्याने परमात्मा त्या ठिकाणी उभा केला त्याला किती पुण्य असेल. आपण घरामध्ये मंदिर किंवा गावामध्ये मंदिर बांधतो, त्या ठिकाणी जितके लोक दर्शनाला येतात त्याला पुण्य मिळतं, पण त्याच्यातून काहीतरी पर्सेंटेज टक्केवारी ही त्या राजाला मिळत असते. लक्षात घ्या. एखाद्याने शाळा काढली त्याचंही पुण्य आहे असो. म्हणून देवाची प्राप्ती आणि आईवडिलांचं प्रेम प्राप्त करणे हे अवघड आहे. आई वडील आपल्या मुलांसाठी सर्व करतात, निरपेक्ष आहे, परंतु मुलं काहीतरी अपेक्षा ठेवतात. आणि ज्या ठिकाणी अपेक्षा आहे त्या ठिकाणी दुःख आहे. आणि तुझे जवळजवळ घडे, माऊली म्हणतात, आणि तुझे जवळजवळ घडे तव तव संसार भय जोडे हे देव आपुलोनी तोंडे बोलती वेदे. भगवंताने स्वतः मुखातून सांगितलं, माझी आई माझा मुलगा. शेवटी मला दुःख देणारा माझा मुलगा आहे. शेवटी आता हा दुसरा भाग, लौकिक भाग. अलौकिक भाग मी सांगितला, लौकिक भाग लक्षात घ्या. आई वडील माझ्या नावावर करत नाही, मला दुःख होतं. आई वडिलांना वाटतं मुलगा आमच्या मनाप्रमाणे वागत नाही, सून आमच्या मनाप्रमाणे वागत नाही, दुःख होतं. का तर दुःख देणारे आपले आहेत, माझे आहेत. म्हणून संत
आणि शास्त्र सांगतं हे माझं माझं म्हणायचं सोडून द्या. मेरा मेरा कुछ नाही तेरा छोड दे अहंकार. फक्त सेवा करा. देवाने आई वडील दिले की ही सून म्हणते बाबा, ती सून म्हणते बाबा. बघा या मुंबईमध्ये असे कितीतरी आहेत. अरबो आणि खरबो लाखाच्या फुग्यामध्ये उडणारा तो बाप आज मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय प्लास्टिकची पिशवी घेऊन. त्याने बरेच कपड्याचे मिल्स टाकल्या, जगामध्ये फिरला, आज सर्व मुलाच्या नावावर केलं आणि आज रस्त्यावर फिरतो. तो कोण आहे? त्याचे कपडे आपण घालतो नाही का? रेमंड कंपनीचा मालक. काय नाव? सिंघानिया. सिंघानिया. सांगण्याचं मुलांसाठी करा, परंतु आपुलिया आपण शेवटी मुलांकडे हा आपलंच आहे आणि आपलंच मग आपण मुलांकडे मग आपुले मागता. तुकोबरायचा अभंग आपुले मागता. काय आम्हा नाही सत्ता. मुलांना आम्हीच घर दिलं, मुलांना आम्हीच प्रॉपर्टी केली आणि आम्हालाच त्यांच्याकडे मागावं लागतोय. याच्यासारखं दुर्दैव येते काय? म्हणून तुकोबराय सांगतात की त्या पुंडलिकाकडे पहा, काय त्याची शक्ती आहे. आणि शेवटी काय म्हणतात? धन्य त्याची भक्ती, हो धन्य त्याची शक्ती, धन्य त्याची भक्ती, भक्तीची ख्याती, धन्य त्याची भक्ती, भक्तीची ख्याती, धन्यताची भक्ती, धन्यताची ख्याती. तुका म्हणे मुक्ती पायलोळे, पायलोळे, तुका म्हणे पायलोळे, पायलोळे, धरिष्ठ वरिष्ठ भक्ताचा, धरिष्ठ वरिष्ठ भक्ताचा, धन्य त्याची शक्ती, भक्तीची ख्याती, तुका म्हणे मुक्ती पायलोळे. त्याच्या घरामध्ये मुक्ती आहे, त्याच्या पायाजवळ मुक्ती खेळते. कोणाच्या? जो आई वडिलांची सेवा करतो. आई वडिलांची सेवा. आणि आता काय झालेलं आहे माहिती आहे का? आता हे ग्रुप झालेत. ग्रुप 10वीचा ग्रुप, 12वीचा ग्रुप, लहानपणीचा ग्रुप. या ग्रुपनं काय केलेलं आहे? आपल्या संसारावरून नको नको ते प्रकार घडतात. आता तुम्हाला कल्पना नसेल की 8वीला की 9वीला असताना आता ह्यांची सुनबाई माझ्या वर्गात होती. पण आता झालं मी त्यांच्या ग्रुपमध्ये नाही. ते जातात त्यांचे, कारण मी शाळेमध्ये असताना स्वभाव माझा होता तोच आहे आणि आजही तोच माझा स्वभाव आहे. एक ग्रुपची गोष्ट सांगतो आणि कीर्तन संपवतो आहे नाही का. एक 1983चा ग्रुप एकत्रित आला. म्हणजे त्यावेळेला जे सांगायला जमलं ना ते आता सांगतात. लग्न झालेली आहेत, मुलं झालेली आहेत. अहो संसार करा, आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. नाही का लक्ष देऊ नये का वाडीकर महाराज? या 10वीचा ग्रुप, 13वीचा ग्रुप असाच एकत्रित आला आणि एकाने सांगितलं की तुम्हाला शाळेत असताना खूप आवडायचीस. आता तिला नवरा देतोय त्रास. ती म्हणाले मलाही तू आवडायचास, पण तेव्हा काय भीती होती. परंतु आता नवऱ्याचा त्रास आहे आणि ह्यालाही त्याची बायको त्रास देते. म्हणजे ह्या ग्रुपने काय काय गडबड होते ते ऐका. 1983 1973 ज्या वेळेला सांगायला जे वेळेला आता सांगतोय, याच्या फार्म हाऊसवर जा, त्याच्या फार्म हाऊसवर जा. काळाची गरज आहे. त्या मुलानं त्याच्या बायको मुलाला सोडली आणि या माऊलीनं तिच्या नवऱ्याला आणि मुलाला सोडले आणि पळून जाऊन लग्न केलं. म्हणजे या 10वीच्या ग्रुपने 8व्याच्या ग्रुपने काय केलं? 2 संसार उद्ध्वस्त केले. ठीक आहे, मित्र आहात, मैत्रिणी आहात,
आपापल्या जागेवर राहा. परंतु आता ज्या आपण पोझिशनला आहोत, सासू सासऱ्याची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. नाहीतर आता होतोय काय, पंढरपूरला मी माझ्या मुलांना सांगतो, फार्म हाऊस सर्वात जगामधला सर्वात मोठा फार्म हाऊस जर कुठला असेल तर तो पंढरपूर आहे. तारू लागले बंदरी चंद्रभाग्या. मुलीला रोज मी नदीमध्ये न्यायचो. आज माझी मुलगी 7 वर्षाची आहे. मुलगा आम्हाला वाटतं 18व्या वर्षी काय 17व्या वर्षामध्ये लागलाय. रोज तिला न्यायचो. हाच आपला फार्म हाऊस. इथं पंढरपूरला यायचं, नदीमध्ये आंघोळ करायची. आणि या फार्म हाऊसचा माळी कोण आहे? पंढरपूरचा माळी पांडुरंग आहे आणि आळंदीचा माळी माझी माऊली आहे. आजकाल परिस्थिती अशी आहे की मुलगी देताना फार्म हाऊस आहे की नाही या तुमच्या भिवंडीमध्ये विचारलं जातं. जमीन आहे की नाही. फार्म हाऊस का तर आमच्या मुलांना काय लागल्या, सवय लागलेली आहे. आठवड्यातून 2दा बाबा गेल्यात पंढरपूरला, आजोबा गेल्यात आळंदीला आणि मुलं नातवंड कुठे आहेत नाही का. अवघड परिस्थिती आहे. म्हणून संतांनी जे केलं, वर्षातून 4दा का होईना एकदा त्या पंढरपूरला जायचे आणि त्या चंद्रभागेमध्ये स्नान. तुका मागे दान चंद्रभागे स्नान. एक बाग लाविली जान निर्गुण माळ्यान. एक बाग लाविली जान निर्गुण माळ्यान. एक बाग लाविली जान निर्गुण माळ्यान. एक बाग लाविली जान निर्गुण माळ्या. निर्गुण माळ्या. निर्गुण माळ्यान. म्हणून आपल्या मुलांना थंड हवेच्या ठिकाणी नेण्याच्या ऐवजी माथेरान, महाबळेश्वर, नंतर मग आपला वारा काढतात. कोण? ही मुलं. म्हणून त्यांना आळंदीची वारी, पंढरपूरची वारी आपण घडवली तर त्यांच्यावर कळत न कळत संस्कार घडतात की पंढरपूरची वारी का. अहो ज्या ठिकाणी नको त्या आम्हीही नाही का आमच्या मुलांनी पाहिलं की बाबा घरामध्ये तर पडून असतात 12 तास बिछाणावरात मोबाईल घेतलेला आहे. बरोबर की नाही. तो बोलतो बाबा तुम्ही काय कधी बघा का घरात काय काम आहे. परंतु पंढरपूरच्या वारीमध्ये आपण कुणाकुणाची सेवा करतोय. बाबा जेवण घ्या, बाबा हे करा, बाबा ते औषध पाहिजे का. सांगण्याचं तात्पर्य जोपर्यंत आपण सेवा करत नाही, वारकऱ्यांची सेवा, धर्माची सेवा, तोपर्यंत सेवेचं महत्त्व आपल्याला कळणार. नाहीतर आपलं होतं काय, बाहेर दाखवण्यासाठी आपण सेवा करतो आणि घरात नवऱ्यालाही पाणी विचारत नाही, आईलाही विचारत नाही. हा परमार्थ कसा आहे? खोटा आहे. माया आहे. ही माया फसवी आहे. सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चाली थोरी आहे. असो 2 तास झालेले आहेत. मला वाटतं आपण बरोबर 11च्या अगोदर कीर्तनाला सुरुवात केली. कारण कीर्तन म्हटल्यानंतर 2 तास होणं गरजेचं आहे. कारण गायकांना त्यांचा वाटा दिला नाही तर ते रागवतात, वाजवणाऱ्यांना त्यांचा वाटा दिला नाही तर ते रागवतात, टाळकऱ्यांनाही नाचायला लागतं, विणेकऱ्यांनाही जरा नाचावं लागतं. म्हणून कमीत कमी 2 तास कीर्तन, 1 तास ते वारीमध्ये ठीक आहे. कारण एखादी व्यक्ती आपल्या आईच्या प्रित्यर्थ हजारो रुपये खर्च करतोय. आता पुण्यतिथी आहे म्हणून काय अडचण. हा जर 13वा जर असता तर आपल्याला 12च्या आत सेवा आवर्ती घ्यावी लागली. असो झालेली सेवा त्या परब्रह्म परमात्म्याच्या चरणी सौभाग्यवती कैलासवासी गुलाब नारायण भोईर आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या चरणी सेवा समर्पित करू. कारण त्यांच्या परिचयाची, जे दादांच्या परिचयाची माणसं माझ्याच वर्गातली मुलं आहेत आणि त्यांची सुनबाई ही माझ्या वर्गातल्या सर्वांना भगवंत उदंड आयुष्य देव. आणि आपल्या घरामध्ये ही परंपरा, दिंडीची परंपरा असेल, वारीची परंपरा असेल, देव धर्माची परंपरा नसेल तर ती निर्माण करा. कारण आपल्या बाळकुम गावामध्ये खूप मोठ्या मोठ्या सप्ताह या ठिकाणी होत असतात. त्या सप्ताहामध्ये आपण आपलं योगदान द्या. आईवडिलांच्या नावाने योगदान द्या. एखादा कीर्तनकार असेल, एखादी पंगत असेल. कारण देवाच्या कार्यासाठी जितकं तुम्ही द्याल त्याच्या हजारो पट रिटर्न, त्याला आपण काय म्हणतो रिटर्न गिफ्ट. ही रिटर्न गिफ्टची जी पद्धत आहे ना, लोकांना वाटतं ही बाहेर देशातली आहे.
आता मुलाचा बड्डे असला का आपण ही रिटर्न गिफ्टची परंपरा आपल्या सनातन वैदिक धर्माची आहे. कर्म रिटर्न फिरून येतात, केले कर्म त्याची फळं आले. शिवाजी महाराजांना किंवा एखाद्या राजाला कोणी काही भेट दिली तर राजे काय करायचे, त्याला काहीतरी त्याच्यापेक्षा मोठी. शिवाजी महाराजांना जी शिवाजी तलवार दिली ना, भवानी तलवार, त्याच्या व्यतिरिक्त राजाने खूप काही दिलं. सांगण्याचं तात्पर्य काय, हे रिटर्न गिफ्ट हे सर्व कसं आहे, हे सनातन वैदिक धर्माला धरून आहे. वाढदिवस पुण्यस्मरण तिथीवरच काय केलं जातं, तिथी. आता हे आपलं पुण्यस्मरण तिथीवर आहे ना का, आणि आपला जन्मदिवस आपण कधी करतो, तारखेवर. परंतु ती जेव्हा तारखा नव्हत्या, लक्षात घ्या, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल नव्हतं, तेव्हा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ होतं, म्हणून ते आपण विसरता कामा नये. असो, आजचा दिवस भोरीर कुटुंबियांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या आईच्या आज पुण्यस्मरण आहे आणि आज सद्गतीचा दिवस आहे. आजपासून त्या व्यक्तीला आपल्या इथं सांगितलं जातं, तर काही चुकीच्या परंपरा आहेत. एखादी व्यक्ती गेली तरी 1 वर्षाच्यात लग्न करा, नंतर 3 वर्ष लग्न करायला कुठे शास्त्रात लिहिलं आहे का? का असं केलं जातं, का त्या पाठीमागची कारणं काय आहेत ते आम्हाला माहिती नाही. म्हणून ते जाणून जर घ्यायचं असेल तर संत साहित्याचा अभ्यास आणि भागवत आणि गीतेचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. 1 वर्ष झालं नाही, सद्गतीला व्यक्ती पोहोचली नाही का, मग सांगत 3 वर्षात लग्न करा. या बऱ्याच चुकीच्या गोष्टी समाजामध्ये आहेत, त्याही दूर करणं गरजेचं आहे. आणि त्या दूर जर करायचं असेल तर तरुण वर्गाने काय केलं पाहिजे, कीर्तन. आता श्रावण महिना सुरू होणार आहे. आता श्रावण महिन्यामध्ये कुठला अध्याय लावायचा, मग ज्याच्यात दान धर्म जास्त आहे तो अध्याय लावला जातो. अधिकस्य अधिक फलम, अधिक महिन्यामध्ये तुम्ही दान, अधिक महिन्यामध्ये अधिकस्य अधिक फलम असं म्हटल्यापेक्षा अधिकस्य अधिक सेवा, आईवडिलांची सेवा करा. कारण आम्ही आमच्या स्वार्थासाठी काय केलं, त्याच्यात दान धर्म वाढवलं. कोणी एखादा पुरोहित येऊन तुम्हाला सांगणार नाही, तो सांगेल ही पूजा करा, ती पूजा करा, हे कर्मकांड करा, ते कर्मकांड करा. तुम्हाला कोणीही सांगणार नाही की 13 वेळेला भजन ठेवा, कीर्तन ठेवा. हे सांगणारे फक्त वारकरी आहेत. त्यांना माहित आहे की कीर्तनातून आणि प्रवचनातून तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे आणि कर्मकांडातून तुमच्या बुद्धीला फक्त काय क्षीण येणार आहे. अरे हे असं भटजी येणार की नाही, हा सामान आहे की नाही, ताट आहे की नाही, पाठ बरोबर आहेत की नाही, चिंता आहे. म्हणून चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेण विशेषता, निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. असो, झालेली सेवा समर्पित करतो आणि ज्या भगवंताची प्राप्ती ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला करून दिली त्या संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल, जय विठाल जय जय विठाल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठाल जय जय विठाल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठाल जय जय विठाल. बोली लिहिले तुरे वेडी वाकोडी उत्तरे, कराचा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उतारला, कारणे आपुला, कराचा अपराध
तुकाराम 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 तुकाराम. तर आपण संसारासाठी कितीही करा, मुलांसाठी कितीही करा, नवऱ्यासाठी कुटुंबासाठी कितीही करा, तरी शेवटी काय स्मशानापर्यंत. परंतु आपल्याला आपल्या जवळ आपल्या मांडीवर बसवणारा जर कोण असेल तर तो भगवंत वैकुंठामध्ये राहणार आहे. आणि वैकुंठामध्ये जाण्याचं सामर्थ्य सर्वांमध्ये नाही. महावैष्णव ज्ञानोबा राय सांगतात की काही एखाद्याने वैकुंठा जावे, कारण वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्या हवी आहे. आणि संसारामध्ये राहून आपल्याला तप होणार आहे का? तपाचे सामर्थ्य तपिन्नला कल्प वैकुंठीनाने. आणि वैकुंठा जावया तपाचे सायास करणे लागे जीवा नाश बहु. कारण या शरीराला त्रास द्यावा लागतो. आपण कुटुंबासाठी करावं, गृहस्थाश्रम आहे, मुलांसाठी करावंच लागतं का, तर आपण संसारी आहे. परंतु संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून संसारासाठी घरदार कितीही रूम बांधा, 5 रूम झाल्यानंतरही आपण समाधानी नाही. कारण आपण कशासाठी करतो तर समाधानासाठी, आनंद मिळावा. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे मोठे भल्या भल्या पोनाराला उलटोनी पाडी. भल्या भल्या पोनाराला उलटोनी पाडी. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे मोठे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे मोठे भल्या भल्या पोनाराला उलटोनी पाडी. भल्या भल्या पोनाराला उलटोनी हे भवनदी आहे. भवनदी म्हणजे काय? भव आपण अष्टपुत्र सौभाग्यवती भव. भव म्हणजे होणे, होण्याचा रोग. काही काना नगरसेवक होण्याचा रोग लागलेला आहे. 3दा पडले तरी 4दा पडतील, घर विकतील, दार विकतील, शेती विकतील, का तर होण्याचा रोग आहे. आम्हाला नगरसेवक होण्याचा रोग लागलेला आहे. काही काना आमदार होण्याचा रोग लागलेला आहे. भव म्हणजे होणे.